तुम्ही हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर केलात तर त्यांचं घर नक्की वाचू शकतं. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छिते की प्रत्येक नोटरी केलेलं डॉक्युमेंट हे कायदेशीर आहे हा फार मोठा गैरसमज आहे. कारण नोटरी म्हणजे सही आणि ओळखीची फक्त पुष्टीकरण. तो व्यवहार जर रजिस्टर नसेल तर तो कायद्याने बेकायदेशीर ठरू शकतो. रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 नुसार सेल डीड, गिफ्ट डीड, लीज डीड आणि इतर इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या व्यवहारांचं रजिस्ट्रेशन करणं हे बंधनकारक आहे. मी अशी अनेक प्रकरणं पाहिलेत ज्यामध्ये लोकांनी फक्त नोटरीवर विश्वास ठेवून व्यवहार केलेत आणि त्यांचे डॉक्युमेंट्स हे कोर्टामध्ये ग्राह्य धरले गेले नाहीत. यावर माझं स्पष्ट मत आहे की नोटरीवर विसंबून न राहता आपल्या कायदेशीर व्यवहारांचं रजिस्ट्रेशन नक्की करून घ्या. यामुळे आपली फसवणूक टळेल आणि तुमचं घर वाचेल. ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.